जय शिवराय मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, कपाशी लागवड केल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी आपल्याला खताचा डोस द्यायचा असतो। तर या खतामध्ये आपण कोणत्या खताचा समावेश करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, आपली कपाशी 10 ते 15 दिवसाची झाल्यानंतर आपण त्याला एक खताचा डोस सुरुवातीचा देत असतो। तर या सुरुवातीच्या खताच्या डोसामध्ये खत निवडणे खूप महत्त्वाचं आहे। काही शेतकरी उशिरा खताचा डोस देतात 1 महिना झाल्यानंतर, पण हे चुकीचं आहे मित्रांनो। कपाशी 10 ते 15 दिवसाची झाली असताना तिला खताचा डोस देणं योग्य आहे, कारण खते हे लागू होण्यास कमीत कमी 25 ते 30 दिवस लागतात। त्यामुळे जितक्या आपण लवकर खताचा डोस देऊ तितक्या लवकर पिकांची वाढ विकासासाठी ते फायदेशीर ठरत असते। म्हणून कमीत कमी 10 ते 15 दिवसाची आपली कपाशी झाल्यानंतर तिला खताचा डोस देणं महत्त्वाचं आहे। तर या खतामध्ये आपण मित्रांनो 2 तुम्हाला कंबाईन सांगतो। पहिल्या खताच्या डोसामध्ये आपण DAP 2 बॅग प्रति एकर प्लस युरिया 2 बॅग प्रति एकर आणि यामध्ये आपण एक प्लॅन्टोची बॅग घेणार आहोत, जे जैविक खत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे तिन्ही घटकांचा समावेश करायचा आहे। युरिया, DAP आणि प्लॅन्टो या तिन्हीचे कंबाईन केल्यानंतर पिकांची वाढ, विकास आणि झपाट्याने होत असते। म्हणून सुरुवातीला हा डोस खूप महत्त्वाचा देणं आहे। मित्रांनो, हे शक्य होत नसेल, DAP उपलब्ध नसेल तर 15-15 2 बॅग प्लस युरिया 2 बॅग आणि प्लॅन्टो 1 बॅग। तर अशा पद्धतीने तुम्हाला 2 कंबाईन सांगितले आहे। या दोन्हीपैकी जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही देऊ शकता। दोन्ही खते पिकाच्या वाढ आणि विकासासाठी खूप महत्त्वाची आहेत। कपाशीचे आपण 2 डोस करत असतो, तर पहिल्या डोसमध्ये हा डोस निवडायचा आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने या दोन कंबाईन डोसचा सुरुवातीच्या कपाशीला द्यायचा आहे। खूप फायदेशीर आणि महत्त्वाचं ठरणार आहे, कारण कपाशीची वाढ झपाट्याने, तेजदार, पाने चांगली, तजेलदार आणि जी काही आगरी आहे तर ती पण चांगली चालणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही डोस कंबाईन आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून पिकांची नवीन माहिती, फवारणी, औषधे, त्याचप्रमाणे इतर माहिती आपण या चॅनलवर देत असतो। तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।